नमस्कार मित्रांनो, आमच्या चालू घडामोडी मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। 15 फेब्रुवारी 2026 ते 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालू घडामोडी वन लाइनर सुरू करूया। महाराष्ट्राच्या एसटी महामंडळात नवीन अत्याधुनिक बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या बसेसना काय नाव देण्यात आले आहे? राजमाता जिजाऊ। फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? 18वी। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या इंडिया टुरिझम डेटा कॉम्पेंडियम 2025 नुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? महाराष्ट्र। अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा तसेच सर्वाधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे? वैभव सूर्यवंशी। अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? भारत। महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB). 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025 ते 26 चे किशोरी मुली गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? महाराष्ट्र। 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025 ते 26 चे किशोर मुले गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? ओडिशा। एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली। ॲडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन कोठे करण्यात आले? नागपूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2026 मध्ये कोणत्या देशाला त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करतील? मलेशिया। CISFच्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? रत्नागिरी। ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? रुबल नागी। 12वी आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 5 पदके। 2026 चा प्रतिष्ठित गानपसविनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पद्मा तळवलकर गायिका। जगातील सर्वात लांब साप इबू बॅरन कोणत्या देशात सापडला? इंडोनेशिया। विंग्स इंडिया 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ एअरपोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला? दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरपोर्टचा ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर मानव संसाधन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सौ निवेदिता दुबे। जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन अमेरिकेतील व्हास्ट या एरोस्पेस कंपनीद्वारे उभारले जात आहे, त्याचे नाव काय आहे? हेवन-1। भारतातील पहिले ग्लोबल बिग कॅट्स शिखर संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? नवी दिल्ली। भारताचा पहिला राष्ट्रीय UA चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर कोठे उभारण्यात येत आहे? आसाम। भारताने 6 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणावरून एकात्मिक अग्नी 3 या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? चांदीपूर, ओडिशा। पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये कोणत्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकले? झारखंड। जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चे आयोजन भारतात प्रथमच कोठे करण्यात आले आहे? चेन्नई। भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते अभियान सुरू केले आहे? मिशन सक्षम। 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? हरियाणा। फेब्रुवारी 2026 रोजी देशातील पहिल्या सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? गृहमंत्री अमित शहा। पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? केरळ। अलीकडेच चर्चेत असलेल्या पेंच अभयारण्यातील लाडो या वाघिणीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? हिरकणी। फेब्रुवारी 2026 मध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? स्पेन। 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? अलवर, राजस्थान। ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 32व्या। थान्या सी. नाथन यांची कोणत्या राज्यातील पहिली दृष्टिहीन महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? केरळ। भारताने ब्रिक्स 2026च्या अध्यक्षपदाची सुरुवात कोणत्या शहरात पहिल्या शेर्पा बैठकीने केली? नवी दिल्ली। अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान नुकताच संयुक्त हवाई सराव बडी स्क्वॉड्रन सुरू करण्यात आला? दक्षिण कोरिया। अलीकडेच लॉन्च झालेल्या एमाती कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके कोणी लिहिली आहेत? विश्वभूषण हरिचंदन। आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या तेजस्विन शंकरने कोणते पदक जिंकले?
सुवर्ण पदक. नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. प्रगत ड्रोनविरोधी प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो चंद्रयान 4 मोहिमेच्या लँडिंगसाठी चंद्राच्या कोणत्या ध्रुवाची निवड केली आहे? दक्षिण. दुर्गम आणि आदिवासी भागात उपग्रह आधारित इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच स्टारलिंकशी करार केला आहे? गुजरात. आर्थिक क्रियाकलाप, धार्मिक पर्यटन आणि रोजगार निर्माण करण्यासाठी शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तराखंड. फेब्रुवारी 2026 मध्ये देशव्यापी डाळी क्रांती कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली? मध्य प्रदेश. नेपाळमध्ये आयोजित सॅफ U19 फुटबॉल अजिंक्यपद 2026 कोणी जिंकले? भारत. कोणत्या राज्य सरकारने पढाई विथ AI आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केला? हिमाचल प्रदेश. 79वी संतोष ट्रॉफी 2026 कोणी जिंकली? सर्व्हिसेस. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार कोणता देश संशोधन आणि विकासावर जगातील सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आहे? चीन. 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? महाबळेश्वर. 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर ज्ञानदेव राऊत. भारत देशाने फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशन्ससह विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत? सेशल्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.